श्री दिगंबर शेठ आगवणे यांच्या प्रचारानिमित्त आपण सर्वांनी जो प्रचंड प्रतिसाद देऊन जी उपस्थिती दर्शवलेली आहे, पहिल्यांदा आपल्या गावकऱ्यांचं पहिल्यांदा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आणि अभिनंदन पण करतो। इथे बसलेले सर्व वडीलधारे मंडळी, खरं तर मी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने या पंचक्रोशीमध्ये वाढलो। या ढवळ गावातील बापूराव लोखंडे यांचा मी पुतण्या, पण या फलटण तालुक्यामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली, या फलटण तालुक्यामध्ये जी राजेशाही आणि हुकुमशाही माजवण्याचा जो प्रयत्न झाला, एक वेळ राजेशाही परवडली पण जी हुकुमशाही या फलटण तालुक्यामध्ये माजली, याच्या विरोधात लढण्यासाठी कुणीच नव्हतं। ज्यावेळी दिगंबर शेठ आगवणे आणि त्यांच्या कुटुंबियावरती अन्याय करण्यात आला, ज्या माणसाने 25,000 तालुक्यातील लोकांचा दिवाळीचा बाजार भरला, त्या माणसाला 20,000 रुपयाची खंडणी घेतली, हा आरोप ठेवून त्यांच्यावरती मोक्यासारखा गुन्हा दाखल करण्यात आला। तालुक्यातील जनतेच्या हिताची कामं करत होते, प्रस्थापितांना बघवत नव्हतं। मुद्दा म्हणून मी कुणाचं नाव घेणार नाही, कारण त्यांची पत राहिलेली नाही। नाव याच माणसाचं घ्यायचं असतं की ज्या माणसाची पत समाजामध्ये काहीतरी उरली आहे। पण या तालुक्यामध्ये जी हुकुमशाही या तालुक्यामध्ये माजवण्यात आली, या गावामध्ये ही वडीलधारी मंडळी ज्या आत्मीयतेने इथं दिगंबर शेठ आगवणे यांच्या सुविद्य पत्नी जयश्रीताई वहिनी यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी जी उपस्थित राहिली, त्यांच्या धाडसाला खरं तर पहिल्यांदा दाद दिली पाहिजे। आम्ही आज तालुक्यामध्ये फिरतोय, गावागावामध्ये जातोय। आज माझ्या गावामध्ये सुद्धा जसं मलवडी गाव हे पैलवानांचं गाव म्हणून ओळखलं जातं, तसंच ढवळगाव हे पैलवानासाठी ओळखलं जातं। तालुक्यामध्ये ओळख होती की लोखंडे कधी कोणाला घाबरत नाहीत, लोखंडे कधी कोणाला भेट नाहीत, पण या निंबाळकरांनी ती वेळ लोखंड्यांवर पण आणली। या पुढाऱ्यांनी काय केलं, गावागावातील ह्या गावटाक्यांनी गाव पुढाऱ्यांनी काय केलं तर या जनतेची मतं मिळवली आणि इथल्या जनतेला त्या पुढाऱ्यांच्या दावणीला नेऊन बांधण्याचं काम केलं। प्रत्येक वेळेस इलेक्शन मध्ये आपल्या जवळ येतात, दादा बाबा म्हणतात, एखादी अर्धी बाटली देतात, मटणं पुरवतात, पैसे पुरवतात, साड्या वाटतात, पण नंतरच्या 5 वर्षाचं काय? दिगंबर शेठ आगवण्यासारखं नेतृत्व या फलटण तालुक्याला पाहिजे होतं, पण चुकीच्या माणसाला साथ दिली आणि त्याची शिक्षा भोगावी लागली। या सर्व गोष्टी असताना फलटण तालुक्यात मधील शेतकऱ्यांवरती जो अन्याय होत होता, याच्या विरुद्ध कधीच कोणी लढलं नाही। ऊसावरती तर प्रत्येक जण बोलतं, पण होत तर काहीच नाही। प्रत्येक वेळी यायचं म्हणायचं ऊसाचा दर आम्ही एवढा देऊ तेवढा देऊ, त्याच्यावरती मी आज नाही बोलणार। आपल्या प्रत्येक गावामध्ये सोसायटी आहेत, या सोसायट्यांवरती गावातील प्रत्येक सोसायटी या प्रत्येक गावातील शेतकऱ्यांचा कणा मानली जाते। या आर्थिक चक्र फिरवण्यासाठी सोसायट्यांचा वापर केला जातो, पण या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने काय केलं, सातारा जिल्ह्यातील 953 विकास सोसायट्यांच्या मार्फत 9.5 लाख शेतकऱ्यांना, सभासद शेतकऱ्यांना लुटण्याचं काम या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने केलं। तुम्ही म्हणाल हा सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचं काय सांगतोय, पण तुमच्या गावातील जी सोसायटी आहे त्या सोसायटीचा चेअरमन हा जिल्हा मध्यवर्ती बँकेला संचालक निवडून देण्यासाठी मतदान देत असतो, आणि तो संचालक जो कोणी असतो तो तालुक्यातील नेता तिथं ज्याचं आपलं नेतृत्व करत असतो। या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेवरती कुणाचं वर्चस्व आहे? हे फलटण तालुक्यातील प्रस्थापितांचं वर्चस्व आहे।
मग यांनी शेतकऱ्यांसाठी केलं काय? सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने काय केलं मी थोडं विस्तृत शब्दात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही ज्या वेळेस पीक कर्ज घेता त्या पीक कर्जावरती तुम्हाला मागच्या वर्षीच्या जून महिन्यापर्यंत तुम्हाला 13% कर्ज भरावं लागत होतं. पीक कर्ज 6% भरावं लागत होतं, पण बाकीची कर्ज तुम्हाला 13% भरावी लागत होती. आणि जर सचिवानं तुम्हाला व्यवस्थित नाही सांगितलं तर तुम्हाला ते थकीत कर्जदार म्हणून घोषित करत होते आणि त्याच्यावरती आणखी तुम्हाला दंड देत होती. अशा या तुम्हाला चक्रामध्ये अडकून तुमची लूट केली जात होती. ज्यावेळी कोरोनाचा काळ आला त्या कोरोना काळामध्ये सर्व शेतकऱ्यांचंच नाही तर जगाचं उत्पन्न थांबलं. त्यावेळी या सरकारने काय केलं? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक नियम काढला की जगातील प्रत्येक माणसाचं उत्पन्न घटलंय. कोणी गृह कर्ज काढलेत, कोणी शेती घेण्यासाठी कर्ज काढलेत, कोणी शेतीसाठी कर्ज काढले. लोकांचं उत्पन्न घटलंय तर आपण त्याच्यावर ते व्याजदर कमी केले पाहिजे असा निर्णय केंद्र शासनाने दिला. सहकार मंत्रालयाने तो सर्व सहकारी बँकांना सांगितला, पण आपल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने ते केलं नाही. हे सांगण्याची वेळ का आली? तर माझ्यासारखे सरून शिकले, अन्यायाच्या विरुद्ध लढाई देण्याचे विसरलो. पण आम्ही शिक्षण म्हणजे काय? आज आपण सहज म्हणतो शिकून काय उपयोग नाही. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि तो जो कोणी पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. शिक्षणाचा योग्य वापर केला तर तुम्ही कलेक्टरला सुद्धा खाली बसवू शकता. ज्यावेळी आम्ही सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला आम्ही विचारलं की तुम्ही शेतकऱ्यांना का लुटलं, आम्हाला त्यांनी ह्याचं एका प्रश्नाचं उत्तर द्यायला 1.5 वर्ष लावले. माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती विनाभंगाचे गुन्हे दाखल करण्याचा कट रचला, पण आम्ही थांबलो नाही. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्यवस्थापक सरकडे साहेब यांच्याकडे आम्ही पाठपुरावा केला. त्याच्यानंतर ही सर्व यंत्रणा खडबडून जागी झाली. आम्ही त्यांना विचारलं की सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने कोरोनाच्या काळामध्ये 139 कोटीचा नफा कसा कमावला? ज्या शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून सातारा जिल्हा मध्यवर्ती नाचवते गाजवते आणि या शेतकऱ्यांच्या जीवावरती हे संचालक मंडळाचे पैसे कमावतं, हे सर्व नेते मंडळींच्या खिशात जातं. हे तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही ज्या लोकांच्या हातामध्ये सोसायट्या दिल्या, ज्या लोकांच्या हातामध्ये ग्रामपंचायती दिल्या, त्यांनी लुटण्याचा धंदा तुमच्या मार्फत मांडला. गावागावामध्ये जाऊन हे सांगण्याची वेळ आली आहे. ज्यावेळी ह्याच्या विरोधात आम्ही आवाज उठवला तेव्हा सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक खडबडून जागी झाली आणि मे महिन्यामध्ये सातारा जिल्हा बँकेला नाईलाजास्तव सर्व व्याजदर कमी करावे लागले आणि ते व्याजदर सगळे 10% वरती आले. पण आज आपल्यासारख्या जागृत नागरिकांनी ह्याची विचारणा आपल्या सचिवांना केली पाहिजे. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये सांगण्यात आलं की सोसायट्यांच्या मार्फत दिल्या जाणाऱ्या कर्जाची जे व्याजदर आहे त्या व्याजदराचा तक्ता तुम्ही तुमच्या सोसायटीमध्ये लावला पाहिजे. लावलाय का तुमच्या सोसायटीमध्ये? लावणार नाहीत. सचिवाला पैसे खायला मिळणार नाहीत. चेअरमनला त्याच्यामध्ये काय कळत नाही. सचिव काय करतोय कोणाला ताळमेळ नाही. पण आज शिकलेली तुमची मुलं त्या सचिवाला विचारत नाहीत की तुम्ही माझ्या व्याजाचं कॅल्क्युलेशन केलं कसं. तुम्ही जाता सचिवाला विचारता, चिठ्ठी घेता, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत जाता आणि कर्ज भरून येता. पण किती शेतकऱ्यांनी विचारलं की माझं थकबाकी किती आहे, माझ्या व्याजाचं कॅल्क्युलेशन तुम्ही कसं केलं? दिवसावर केलं, महिन्यावर केलं का वर्षावर केलं? हे एकदा विचारून बघा. सचिवाला घाम फुटेल. पण हे प्रश्न सत्ताधारी उचलत नाहीत. मी एका सत्ताधारी पक्षातल्या नेत्याला विचारलं की फलटण तालुक्यातील 99% सोसायट्या तुमच्याकडे आहेत, मग तुम्ही सचिवांना काय सांगत नाही की शेतकऱ्यांकडून तुम्ही व्याज वसूल करू नका? शासनाच्या नियमाप्रमाणे जे व्याज तुमच्याकडून वसूल केलं जाते पीक कर्जावरचं त्याची फक्त मुद्दल भरायची आहे, पण तुमच्याकडून
ते मुद्दली सहित व्याज वसूल करून तुमच्याकडून भरून घेतलं जातं. या सर्व गोष्टी असताना तुम्हाला त्या व्याजाचा परतावा पंजाबराव देशमुख या योजनेतून परतावा दिला जातो. पण शासनाचा नियम असा आहे की तुम्ही फक्त मुद्दल भरली पाहिजे, व्याज भरण्याची गरज नाही. पण जे सत्ताधारी आहेत त्यांची आपल्या समाजाप्रती असलेली नाकर्तेपणा आणि लोकांना शहाणं झालेल्यांना चालत नाही. हेच दिगंबर शेठ आगोने या फलटण तालुक्यामध्ये करत होते. ज्या सहकार्यांबरोबर काम केलं त्याच सहकार्यांनी यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. ज्या दिगंबर शेठ आगोने जिथे चिमणीला पाणी प्यायला नव्हतं त्या ठिकाणी टँकरने पाणी पोहोचवलं. तुम्ही आम्ही आज सर्वजण इथं का जमलोय? तर एका मायमाऊलीला न्याय देण्यासाठी जमलोय. ज्यावेळी या फलटण तालुक्यामध्ये काही अनुचित घटना घडत होत्या त्यावेळेस या फलटण तालुक्यातील महारथी सुद्धा शांत बसले. महाभारतामध्ये सुद्धा भीष्म पितामह गप्पच बसले होते, पण त्याची शिक्षा प्रत्येकाला भोगावी लागली आणि महाभारतामध्ये शेवटी पांडवांचाच विजय झाला. म्हणून तुम्ही असं समजू नका की कौरवांकडे एवढं मोठं सैन्य आणि एवढे माणसं होते म्हणून त्यांचा विजय होईल असं तुम्ही समजू नका. या सर्व गोष्टी असताना पांडवांकडे फक्त एकटा कृष्ण होता आणि कौरवांकडे 18 अक्षय सेना होती. तुम्ही आमच्याकडे आहात, त्यांच्याकडे किती मोठी धनशक्ती असू द्या, किती मोठी जनशक्ती असू द्या, पण आज तुम्ही जर ठाणलं तर मतपेटीच्या माध्यमातून दिगंबर शेठ आगोने यांना न्याय मिळवून द्याल आणि स्वतःच्या हक्कासाठी एक नेतृत्व उभं कराल. या फलटण तालुक्यातील नेतृत्वाला तुमचं काहीही देणं घेणं पडलेलं नाहीये. आज तुमच्या गावातील किती मुलं कमीच कंपनीमध्ये कामाला आहेत याचा प्रश्न आपण कधी विचारणार? फलटण तालुक्यामध्ये ज्यावेळेस MIDC आणली गेली त्यावेळेस तुमच्याकडून जमिनी घेतल्या गेल्या. सरकारने 80% गाजर दाखवलं, 80% भूमिपुत्रांना आम्ही रोजगार देऊ. पण आज फलटण तालुक्यातील परिस्थिती काय आहे? आपल्याला 80% भूमिपुत्रांना रोजगार दिले जात आहेत का? तुमच्या पुढाऱ्याला गावातील विचारलाय तर ते म्हणतात देतात की, कधी नाही दिले. पण ही कंत्राटदारीची पद्धत त्यांनी आणली. 20% लोक फक्त परमनंट केले गेले, बाकीच्या 60%चं काय? हे कंत्राटदार यांचेच 24,000 पगार हा मुलाला दिला पाहिजे. कुशल अकुशल अशा 2 प्रकार आहेत, पण पगार दिला जातो 12,000, हातात येतो 10,000. ही सर्व परिस्थिती असताना फलटण तालुक्यामध्ये पहिले आंदोलन हे दिगंबर शेठ आगोने यांनी 2013 साली केलं होतं. त्यावेळी त्यांच्यावरती पहिला गुन्हा दाखल केला गेला. का? तर बेरोजगारांच्या हक्कासाठी लढतोय, मुलांच्या हक्कासाठी लढतोय. तो पहिला गुन्हा आणि त्याच्यानंतर पाळीपाळीने जे गुन्हे दाखल केले या सर्व गुन्ह्यांचा संच करून आणि शासनाला हाताला धरून, गृह मंत्रालयाला हाताला धरून यांनी यांच्यावरती मोक्यासारखे षडयंत्र रचलं. ज्या माणसाने या तालुक्यातील जनतेला कोणतेही जात पात न पाहता सांभाळण्याचं काम केलं. आज आम्ही जेव्हा फलटण कोरेगाव मतदारसंघामध्ये फिरतोय त्यावेळी जनता आम्हाला सांगते की या गावामध्ये हा मंडप साहेबांनी दिला, तो मंडप साहेबांनी दिला, आम्हाला स्पीकर साहेबांनी दिला. या जेव्हा गोष्टी दिसतात तेव्हा कुठेही दिगंबर आगोने शेठ यांनी स्वतःचा बोर्ड लावलेला नाहीये. हे लोक त्यांच्या तोंडाने सांगतात दिगंबर शेठ आगोने कोणत्याही सत्तेत नसताना सुद्धा त्यांनी हे कामं केली. हे सांगण्याची वेळ का आली? कारण आपल्याला झालाय विसरण्यासारखा रोग. 5 दिवसाच्या वर आपल्या लक्षात राहत नाही, तुमच्याच काय माझ्या पण राहत नाही. पण ही आठवण करून देण्याची वेळ का आली? तर माझ्यासारखे तरुण यांच्या सतरंजा उचलून उचलून पाक मारायची पाळी आली, पण यांनी आमच्या हक्कासाठी कधी कुठं भांडण केलं नाही. ह्यांचे उमरे जिजून तुमच्यासारखे वडीलधारे माणसं या नेत्यांच्या पाया पडून पडून अक्षरशः बेजार झाले, पण पोरं कुठं नोकरीला लागली नाही. आज फलटण तालुक्यामध्ये ही कमीज कंपनी राहून जवळजवळ 9,000 कोटींचा टर्नओव्हर करते, इतका पैसा कमवते, पण त्याचा फायदा इथल्या भूमिपुत्राला होतोय का? आज आम्ही इथं ज्या गावागावामध्ये जातोय
आमच्याकडे मुठभर मावळे आहेत, त्या मुठभर मावळ्यांच्या साथीने ही लढाई लढतोय आम्ही. आमच्यावर जो कोणी फिरतोय तो जर कुठे त्यांच्या संस्थेमध्ये कामाला असेल तर त्याला पत्र काढली जातात, त्यांना दमदाटी केली जाते की तुम्ही जर त्यांच्या बरोबर दिसाल तर तुम्हाला या कंपनीतून काढून टाकू, डेअरीतनं काढून टाकू, कारखान्यातनं काढून टाकू. ही दमदाटी या फलटण तालुक्यामध्ये सुरू झाली. जर या गोष्टी आपल्याला नको असतील तर आपण वेळीच शहाणं व्हावं. आपल्या समोर दिगंबर शेठ आगवणेंसारखा एक पर्याय आम्ही उपलब्ध करून दिलाय. तुमच्या मुलांना जर भविष्यात न्याय पाहिजे असेल तर हक्काचं नेतृत्व आपल्याला उभं केलं पाहिजे. ज्या दोन घराण्यांनी या फलटण तालुक्यावरती सत्ता गाजवण्याचं काम केलं त्यांनी तुमच्या गावाला साधी तालीम दिली का? या 15-20 वर्षामध्ये मी सांगण्याचं कारण काय, ज्या गावामध्ये महाराष्ट्र केसरी आहेत त्या गावातल्या महाराष्ट्र केसरीला जर हे तालीम देऊ शकत नसतील, त्या भागातील 40 गावांच्या मुलांसाठी जर तालीम देऊ शकत नसतील, माझ्यासारख्या मुलांना भांडावं लागतं. माफ करा मी पहिलवान नाहीये, पण मला वाटतं माझ्या गावात मधली जी काही मुलं आहेत, माझ्या पंचक्रोशीतली जी काही मुलं आहेत त्यांना पुण्याला जायची वेळ येऊ नये. एक चांगली तालीम आणि त्यांना व्यायामशाळा मिळावी, त्यांना चांगली मॅट मिळावी, इंटरनॅशनल लेवलचे कुस्ती कोच मिळावे म्हणून आमचे प्रयत्न सुरू आहेत. पण हे सत्ताधारी आम्हाला कुठेही मदत करत नाहीत. प्रत्येक वेळी यांनी यायचं, आपल्याला मटणं चारायची, दारूच्या बाटल्या वाटायच्या, यायचं पैसे वाटायचे. आता तर नवीनच फंडा काढलाय, पैसे वाटले की गुलाल लावतात. म्हणजे माणूस तर बांधलाच गेला पाहिजे. तुम्ही बिंदास पैसे घ्या, आपलंच आहे, चोरले ते ह्यांचाच कारखाना आहेत. गाडी मागे 500 किलो ऊस मारतात, 1 टन मारतात. ह्याच्या विरोधात आपण कधी बोलणार? ऊसाची एफआरपी 12 भरते पण आपल्याला 10 करी जाते. शेजारच्या तालुक्यामध्ये ऊसाचे दर काय आहेत आणि आपल्या तालुक्यात ऊसाचे दर काय आहेत? लाडक्या बहिणीचे नवीन नाटक काढले, महिन्याला 1,500 रुपये देणार म्हणले. ज्या लाडक्या बहिणीचा तुम्ही गवगवा फलटण तालुक्यामध्ये चालू केलाय त्या लाडक्या बहिणीला त्यांच्या दिवाळीचा बाजार भरण्याचं काम दिगंबर शेठ आगवणे यांनी मागच्या दोन वर्षापूर्वी दिवाळीमध्ये केलं होतं. तुम्हाला अधिकार नाही. फलटण तालुक्यातील ज्या लाडक्या बहिणीची आज अवस्था तुम्ही काय केली? ज्या लाडक्या बहिणीनं तुम्हाला पीठ मळून घातलं, रात्री एरीचं मासं तळून घातलं, ज्या बहिणीनं तुमच्या प्रचारासाठी दिवस रात्र एक केला, त्या बहिणीवर आज तुम्ही काय वेळ आणलीत? हा प्रश्न तुम्हाला या माध्यमातून मला विचारायचा आहे. त्या फलटण तालुक्याच्या बहिणीला आज लाडक्या बहिणीला न्याय द्यायची वेळ आली आहे. आपण या अन्यायाच्या विरोधात. पहिलवान हा कधीच कुणाचा अन्याय सहन करून घेत नाही. म्हणून मी या गावातील आणि पंचक्रोशीतील सर्व वडीलधारे, माझे मित्र, तरुण मंडळी आणि या गावातील माझ्या भगिनी, माई माता यांना मी विनंती करेल की या लढाईमध्ये तुम्ही आम्हाला सामील व्हा. ही लढाई आता कुणा एकट्याची राहिलेली नाहीये. ही लढाई आता बेरोजगारांच्या हक्काची झाली आहे. फलटण तालुक्यातील जिच्यावर अन्याय झाला त्या लाडक्या बहिणीची झाली आहे. ज्या मुलींवरती या फलटण तालुक्यामध्ये अन्याय होताना या फलटण तालुक्याच्या जनतेने बघितलं की जनता मतपेटीच्या माध्यमातून व्यक्त होईल अशी अपेक्षा करतो. या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी सहकार्य करावं. मी या माध्यमातून आपल्याला एक शब्द देतो की यावेळी फक्त दिगंबर शेठ आगवणे यांना आपण मदत करावी अशी विनंती करेल. तुमचा शब्द जर मोडला तर पुढच्या वेळी तुमच्याकडे कामावरती मत मागायला येईल. काम जर नाही केलं तर तुमच्यापर्यंत येणार नाही, ही ग्वाही देतो. म्हणून कुणाच्या भूलथापांना बळी पडू नका. पैसे आले तर दाबून घ्या. 1000 देत असला तर म्हणायचं 5000 शिवाय घेत नाही, पण पैसे घ्या. हे आपलं चोरले ते. पण एक विनंती करेल की मतपेटीमध्ये ज्यावेळेस आपण जाल कुणाच्याही दबावाला बळी पडू नका. कोण तर डोळा वटरून बघेल, कोण काय करेल, कोणाकडे लक्ष देऊ नका. आज तुमच्या लाडक्या बहिणीला न्याय द्यायची वेळ आली आहे. आपण या मतपेटीच्या माध्यमातून दिगंबर शेठ आगवणे यांना 4 नंबरचं बटन दाबून
शिट्टी समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय कराल अशी अपेक्षा करतो आणि माझे 2 शब्द संपवतो.